नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी 12वी HSC व्होकेशनल अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध तंत्रज्ञान इयत्ता 12वी यामध्ये जो फर्स्ट पेपर आहे दूध उत्पादन आणि व्यवस्थापन या संदर्भात जे प्रकरण पहिलं आहे पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य, त्यातले आपण पहिल्या 3 व्हिडिओमध्ये एकूण जे पहिले 9 आहेत नियमित कार्य ते आपण बघितलेले आहेत आणि आज या ठिकाणी शेवट आपण जंत निर्मूलन किंवा त्यालाच डिवर्मिंग असं म्हणतो, नंतर जनावरांच्या अंगावर फवारणी करणे, 12 नंबरचं जनावराचं लसीकरण किंवा त्यालाच वॅक्सिनेशन असं म्हणतात आणि लास्ट जनावरांसाठी नोंदवह्या किंवा रेकॉर्ड कीपिंग. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवस्थापन हा जो आपल्याला व्यवसाय करत असतो त्यामध्ये ही जी नियमित कार्य आहेत त्यामध्ये जंत निर्मूलनाला अतिशय महत्त्व आहे. आता जंत जे असतात कुठल्याही प्रकारच्या जनावराच्या पोटामध्ये किंवा आपण म्हणतो जंत हे आंतरपरोपजीवी असतात. तर परोपजीवीचे 2 प्रकार आहेत, बाह्य परोपजीवी आणि आंतरपरोपजीवी. बाह्य परोपजीवी म्हणतो आपण शरीराच्या बाहेर राहतात, उदाहरणार्थ गोचिड असेल, माशा असतील, वा असतील किंवा लिखवा असतील. परंतु आंतरपरोपजीवीमध्ये जे येतात त्याला आपण जंत म्हणतो किंवा वर्म्स म्हणतो. तर जंत जे असतात ते 2 प्रकारचे असतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जंताचे प्रकार 2 आहेत, चपटे जंत आणि गोलाकार जंत. तर चपटे जंत नावाप्रमाणेच आपण म्हणतो ते चपटे असतात रिबीनसारखे. नंतर जनावराच्या आतड्यामध्ये ते राहतात आणि आतड्याला घट्ट चिकटलेले असतात. त्यांची लांबी जर बघितली आपण तर 2 मिलीमीटरपासून साधारणतः 20 मीटरपर्यंत ते लांब असतात. गोल जंत किंवा आपण त्याला कृमी म्हणतो, नावाप्रमाणेच ते गोल असतात किंवा एका बाजूला आपण म्हणतो ना ते थोडेसे लांबकुळे असतात. त्यांची लांबी जर बघितली गोल जंताची किंवा कृमीची तर साधारणतः 1 सेंटीमीटरपासून तर 1 मीटरपर्यंत त्या ठिकाणी ती असू शकते. तर ह्या जंत निर्मूलनामध्ये किंवा जंतासाठी किंवा जंताचं सर्वात महत्त्वाचं मी सांगितलं की ते परोपजीवी असतात. दुसऱ्यावर आपण म्हणतो आतड्यामध्ये जगतात, म्हणजेच ते काय करतात, आपण जे जनावराला काय खाद्य असेल, चारा असेल, काय जो आपण त्याला खुराक देतो तर त्याच्यापासून जे पोषण त्या जनावराचं व्हायला पाहिजे ते पोषण न होता हे परोपजीवीच काय करतात, त्याच्यातून अन्न घटक घेतात आणि मग आपण म्हणतो की ती जनावराची वाढ होत नाही, खुरटी वाढ होते. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या पशुसंवर्धनामध्ये आपण म्हणतो जंत निर्मूलनाला फार त्या ठिकाणी महत्त्व आहे. आता जंत निर्मूलन, आता निर्मूलन म्हणजे काय करायचं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं. मग नियंत्रण ठेवल्यानंतर त्याचे काय फायदे आहेत, सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर वेळोवेळी जंत निर्मूलन केलं गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये तर ते जनावर जे असतं ते तरतरीत राहतं, आपण म्हणतो फ्रेश किंवा उत्साही राहतं. त्यानंतर सांगता येईल जंताकडून अनेक प्रकारच्या रोगांचा जो प्रसार होतो त्या प्रसारावर त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला नियंत्रण राखता येतं. नंतर जनावर निरोगी राहून त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एखाद्या जनावराच्या पोटामध्ये जर आपण म्हणतो जंत झाले तर ते वारंवार आजारी पडतं, त्याची रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी कमी होते, कृशता येते म्हणतो आपण. जनावरांनी खालेलं अन्न आपण जे म्हणतो एखाद्याच्या अंगाला लागत नाही, त्याचं पाहिजे ते गेन इन वेट किंवा आपण म्हणतो त्याच्या वजनामध्ये अपेक्षित वाढ त्या ठिकाणी होत नाही. त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं की आपण जे त्याला खाऊ घालतो ते जंतांच्याच उपयोगी पडतं आणि पोषक घटक त्याच्या उपयोगी पडत नाही. म्हणून जर तुम्ही जंत निर्मूलन जर केलं तर ते खालेलं अन्न त्याच्या शरीराला लागतं, म्हणजे अपेक्षित त्याच्यामध्ये वजन वाढ होते. दूध उत्पादन देत असेल तर दूध उत्पादन वाढतं किंवा इतर प्रकारच्या आजारावर ते बळी पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता त्या जनावराची वाढते, कारण 100% आपण जे टाकलेलं खाद्य असतो, खुराक असतो, तो त्याच्या दूध उत्पादनासाठी त्या ठिकाणी उपयोगी पडत असतो. आता जंत निर्मूलन कार्यक्रम कशा पद्धतीने आखावा किंवा त्याची योजना करावी. शेळी मेंढींच्या आपण माहिती किंवा त्यांना आपण मुक्त चराई किंवा कुरणामध्ये चरण्यासाठी सोडतो. तर कुरणामध्ये ज्यावेळेस आपण चरण्यासाठी सोडतो त्यामुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये जंताचा त्रास गाई म्हशी आपण जे बंदिस्त ठेवतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. विशेषतः जर शेळ्यांना आपण जागेवरच किंवा बंदिस्त शेळीपालन जर केलं तर सर्वात महत्त्वाचं त्यांना
शेळ्यांना जागेवर जर खायला दिलं तर मेंढ्यांपेक्षा सुद्धा त्यांना काय होतं, त्या ठिकाणी त्रास हा जास्त त्या ठिकाणी होत असतो. मग आता ज्यावेळेस आपण मेंढीचं जे म्हणतो आपण लहान पिलू असतं त्याला कोकरू म्हणतो, शेळीचं जे लहान पिलू असतं त्याला आपण करडू म्हणतो, गाईमध्ये आपण जर असेल त्याला वासरू म्हणतो, आणि आपल्या म्हशीच्या बाबतीमध्ये आपण त्याला रेडकू म्हणतो. मग मेंढीच्या बाबतीमध्ये जर कोकरांना जर आपल्याला ज्यावेळेस जंत निर्मूलन करायचं असेल तर त्या कोकराच्या 8व्या आठवड्यात, वयाच्या 8व्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 2 महिन्याचे असताना जंतनाशकाचा त्याला काय करायचा असतो, पहिला डोस द्यायचा असतो. त्यानंतर ते 1 वर्षाचं होईपर्यंत प्रत्येक 4 ते 8 आठवड्यांनी त्याला काय करायचा असतो, तो डोस कंटिन्यू करायचा असतो. म्हणजे वर्षातून साधारणतः आपण 3 डोस त्याला द्यायचे असतात. मेंढी जर असेल तर प्रसूतीपूर्वी म्हणजे वेण्यापूर्वी 2 ते 4 आठवडे काय करायचे, त्याला जंतनाशकाचं द्यावं. शेळीमध्ये जर गर्भधारणेनंतर, सगळ्यात महत्त्वाचं आहे, गर्भधारणेनंतर पहिल्या 2 महिन्यापर्यंत जंतनाशक औषध द्यायचं नाही. जर गर्भधारणा झाली पहिल्या 2 महिन्याच्या आतच जर तुम्ही जंतनाशक दिलं तर त्या शेळीचा गर्भपात होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी काळजी घ्यायची. दरवर्षी किमान एकदा शेळ्या मेंढ्यांना काय करायचं, जंतनाशकाचा डोस त्या ठिकाणी दिला पाहिजे किंवा देणं गरजेचं असतं. आणि गाई म्हशींमध्ये जर आपण म्हणाल तर आर्थिकदृष्ट्या गोलकृमी जे असतात ते सर्वात जास्त धोकादायक त्या ठिकाणी मानले जातात. तर जंत निर्मूलनामध्ये सुद्धा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये डिवॉर्मिंगची वेगवेगळी औषधं आहे. एकच डोस असतो, तो एक डोस म्हणजे नावावरूनच त्याचं स्पष्ट होतं की तो एकदा पूर्णपणे त्या ठिकाणी त्या जी गाय असेल, म्हैस असेल, शेळी मेंढी असेल त्यांना काय करायचं असतं, त्या ठिकाणी पूर्ण पाजायचा असतो आणि ठराविक अंतराने तो कार्यक्रम पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी पिरियडिकली त्या ठिकाणी राबवायचा असतो. तर अशा पद्धतीने यातला पहिला मुद्दा जो होता जंत निर्मूलन किंवा आपण त्याला डिवॉर्मिंग असं म्हणतो. दुसरा मुद्दा जो आहे जनावरांच्या अंगावर फवारणी करणे, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, मी आत्ता जे सांगितलं, जंत निर्मूलन हे ते असतात आपण म्हणतो आंतरपरोपजीवी असतात. आणि बाहेरून आपण ज्यावेळेस जनावरांच्या अंगावर फवारणी करतो ती कशासाठी करतो तर बाह्य परोपजीवी असतात, गोचिड असतील, माशा असतील, वा असतील, पिसवा असतील, त्यांच्या नियंत्रणासाठी. जसे आतले जंत त्यांचा एक प्रकारे म्हणतो आपण अन्नघटक शोषतात, परोपजीवी असतात, त्या जनावराच्या अन्नघटकावरती अवलंबून असतात. त्याचप्रमाणे समजा गोचिड असतील तर त्या जनावराचे जे रक्तभिसरण होतं, रक्ताची निर्मिती होते आणि ते गोचिड त्या रक्तावरती जगतात. पिसवा असतील, वा असतील, हुपवा असतील, सगळ्या प्रकारचे बाह्य परोपजीवी त्यामध्ये येतात. त्यांना आपण बाह्य परोपजीवी म्हणतो. यातले अनेक परोपजीवी जर म्हटलं तर रोगाचे वाहक असतात, म्हणजे रोगांचा प्रसार करण्यास ते त्या ठिकाणी कारणीभूत असतात. तर अनेक परोपजीवी जे असतात ते थेट जनावरांच्या रक्तावरच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी जगतात. जनावरे आणि गोठा हा परोपजीवीपासून मुक्त ठेवण्यासाठी ठराविक कालावधीनंतर काय केलं पाहिजे, आपण योग्य प्रमाणात जंतुनाशकाची फवारणी त्या जनावरांच्या आणि गोठ्याच्या परिसरात केली पाहिजे. अलीकडे शेतकरी काय करतात किंवा जे पशुपालक आहे ते फक्त जनावरांच्या अंगावरचे गोचिड असतील किंवा त्याच्यासाठी उपाययोजना करतात, परंतु गोठ्याचा जो राहिलेला भाग आहे, खाली फरशी असेल, त्याला क्रॅक गेलेले असतील, भिंती असतील, त्या भिंतीमध्ये क्रॅक असतील, खरं प्रजनन जे असतं त्या गोचिडांचं ज्या ठिकाणी होत असतं ती जागा तशीच राहते, त्याच्यावरती आपण कुठल्या प्रकारची उपाययोजना करत नाही. फक्त जनावरांच्या शरीरावर औषध फवारणी करून पुन्हा जनावर ज्यावेळेस खाली बसतं त्यावेळेस पुन्हा ते जे खाली असतात किंवा आपण ज्याच्यावरती औषध फवारणी केली नसते त्यांचा पुन्हा अटॅक त्या जनावराच्या शरीरावर होऊ शकतो. म्हणून काळजी घ्यायची की जनावर आपण वेळोवेळी गोठ्यामध्ये सुद्धा सगळीकडे खालच्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी आपण म्हणतो जनावराचा संपर्क येतो, गव्हाणीला असं खास खळगे असतात, कुठेतरी तुटलेली असते आणि त्या जागेमध्ये त्यांचं प्रजनन त्या ठिकाणी होत असतं. म्हणून नुसतं अंगावर फवारणी करून किंवा गोठ्याच्या भिंती करून फवारणी करून उपयोगी नाही, तर खालचा वरचा सगळा परिसर जो असतो तो त्या ठिकाणी वेळोवेळी फवारणी करायचं असतं. त्याच्यामध्ये गोचिड हा जर बघितला तर सर्वात महत्त्वाचा बाह्य परोपजीवी आपण म्हणतो आपण तो प्राणी आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सर्वसामान्य काय केलं तर व्यावहारिक पद्धत म्हणजे त्या ठिकाणी औषधाची फवारणी. यामध्ये जनावरास काय करायचं, सुरुवातीला आपण ज्यावेळेस वेळोवेळी स्वच्छ करतो, धुतल्यानंतर काय करायचं त्यामध्ये रासायनिक औषध त्या ठिकाणी फवारायचं आणि त्या ठिकाणी फवारून योग्य पद्धतीने योग्य मात्रेमध्येच फवारलं गेलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण दुकानातनं आपल्या गोचिडांसाठी औषध आणतो आणि त्याचं योग्य प्रमाण ठेवत नाही. प्रमाणापेक्षा जर जास्त जर त्याचा जर झाला म्हणजे
प्रमाणापेक्षा जास्त मात्रा जर झाली औषधाची तर त्याच्यामध्ये विषबाधासुद्धा त्या जनावराला होऊ शकते. काही लोक बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल, कुठलं तरी आपलं कीटकनाशक असतात जे पिकावर तर आपण फवारतो, एंडोसल्फान असेल किंवा रोगर असेल, की जे त्या गुचिडांसाठी रेकमेंड केलेलं नाही, ते आणतात, त्याचं द्रावण तयार करतात आणि कापडाच्या बोळ्याने काय करतात, जनावराच्या शरीरावर घासतात. काही औषधं जी असतात कीटकनाशकं ती सिस्टमॅटिक असतात, ती त्या त्वचेमधून रक्तात भिनतात म्हणतो आपण, आणि त्या जनावराला विषबाधा होऊन ते जनावरं मृत्युमुखीसुद्धा पडतात. डोळ्यावर किंवा आपण डोळ्यावरती असेल किंवा नाकाच्या भागी किंवा त्या ठिकाणी फवारणी करताना योग्य ती खबरदारी घ्यायची. पण योग्य प्रमाणात वापरलं, योग्य औषध जर वापरलं तर कुठल्याही प्रकारची विषबाधा होत नाही. योग्य प्रमाण त्या ठिकाणी ठेवावं आणि योग्य प्रमाणात वापरावं. गुचिडांना नियंत्रित आणण्यासाठी पूर्वीच्या काळी 1 ते 3% मेलॅथिओन द्रावण भिंतीच्या भेगा किंवा छिद्र जे असतील उपकरणं त्याच्यावर त्या ठिकाणी फवारलं तर गुचिडांचा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बंदोबस्त किंवा आपण म्हणतो नियंत्रणात आणता येतात. पुढचा मुद्दा आहे त्या ठिकाणी जनावरांचं लसीकरण. लसीकरण किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये व्हॅक्सिनेशन असं म्हणतात. फार पूर्वीपासून आपल्याकडं एक म्हणतो म्हण अतिशय म्हणतो ना प्रचलित आहे, की ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, किंवा उपचारापेक्षा काळजी घेतलेली बरी केव्हाही चांगली. एखादा आजार झाला की तो बरा करण्यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये आपण तो आजार होऊ नये म्हणून जे औषध देतो त्याला थोडक्यात आपण लसीकरण असं म्हणतो. बघा, रोग झाल्यावर तो बरा करण्यासाठी किंवा उपचार करण्यापेक्षा त्याला प्रतिबंध करणे हे केव्हाही किफायतशीर असतं किंवा फायदेशीर असतं. आता फायदेशीर असतं, आपण समजा एखाद्या जनावराला आजार झाला, तो बरा करण्यासाठी 1000 रुपये खर्च येत असेल आणि त्या कालावधीमध्ये त्या जनावराचं जे असतं दूध उत्पादनसुद्धा फार मोठ्या प्रमाणात कमी होत असेल, जर ते दुभतं जनावर असेल तर त्याच्याऐवजी जर आपण 50 रुपयाचे लसीकरण जर केलं तर 1000 रुपयाचा आपला खर्च पण वाचतो आणि कमीत कमी आपण म्हणतो ना खर्चामध्ये आपला जो पशुसंवर्धन किंवा दुग्ध व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी किफायतशीर होतो. आणि आरोग्याबाबत त्या संदर्भात मग आरोग्याबाबत काळजी घेण्याचा एक मार्ग म्हणजे लसीकरण. वासराला जन्मतः त्याच्या आईकडनं काय होते, आईकडून आणि जन्मानंतर आपण म्हणतो ना चिकामधून जो आपण चीक म्हणजे कोलेस्ट्रॉल मिल्क जे सुरुवातीला कच्चं दूध निघतं त्याला कोलेस्ट्रॉल मिल्क असं म्हणतात, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्सचं प्रमाण असतं, प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ते जर त्या वासराला पाळलं तर त्याच्यामध्ये निसर्गतः मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. परंतु पण अनेक कारणामुळं ती रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती त्याला सगळ्या आयुष्यभर किंवा पूर्ण आयुष्यभर ती त्याला उपयोगी पडेल. रोगांचा आपण म्हणतो ना की त्या ठिकाणी निभाव करण्यास किंवा टिकाव धरण्यास उपयोगी पडेल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येत नाही. म्हणून बाहेरून आपल्याला काय करावं तर त्या जनावराची रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढवावी लागते आणि ही प्रतिजैविक आपण जी देतो त्यालाच आपण लसीकरण असं म्हणतो. लसीकरण करण्यापूर्वीसुद्धा जसं की मी जंत निर्मूलनामध्ये सांगितलं, योग्य पद्धतीने करावं, योग्य प्रकारे करावं, योग्य तो डोस द्यावा. त्याच पद्धतीने लसीकरण करण्यापूर्वी आपल्याला त्याचं योग्य पद्धतीने काय करावं लागतं, नियोजन करणं गरजेचं असतं. आणि लसीकरणासाठी जे समजा प्युरिडिकली जे डोस दिले जातात त्याचंसुद्धा तंतोतंत पालन केलं पाहिजे. जर वर्षातून दोन डोस असतील तर 2च दिले पाहिजे. मग एकच देऊन थांबायचं का, मग त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं. लसीकरण करण्यासाठी किंवा करताना आपण जे औषध वापरतो त्याला लस असं म्हणतात. लस शरीरामध्ये विविध मार्गे दिली जाते. उदाहरणार्थ कधी स्नायूमधून दिली जाते, कधी त्वचेखाली दिली जाते. काही वेळास तुम्ही जर पोल्ट्रीमध्ये किंवा आपण पक्ष्यामध्ये जर बघितलं डोळ्यातून दिली जाते, काही वेळेस नाकपुडीमधून दिली जाते. तर त्या उत्पादकाने ज्या पद्धतीने त्याचा वापर करण्याचा आपल्याला सांगितलं आहे त्या पद्धतीने त्या लसीचा योग्य प्रमाणात सर्वात महत्त्वाचं वापर कसा करावा आणि किती प्रमाणात करावा या पद्धतीने केलं तर लसीकरण हे इफेक्टिव्ह त्या ठिकाणी किंवा चांगल्या पद्धतीने त्याचे आपल्याला त्या ठिकाणी परिणाम मिळतात. लसीकरण करताना सर्वात महत्त्वाचे एक 4-5 मुद्दे आहे की ज्याच्याकडे आपण विशेष असं लक्ष दिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, लसीकरण करण्यापूर्वी आत्ता जे मी सांगितलं बाह्य परोपजीवी जर त्या जनावर असतील, गोचिड असतील, व असतील, लिखवा असतील तर त्यांचा अगोदर बंदोबस्त करायचा आणि मगच लसीकरण करायचं. अगोदर त्या गोचिडाने किंवा त्या जनावराचं शरीर अगदी म्हणतो अगदी त्याने पूर्ण कव्हर केलेलं आणि आपण त्याला लसीकरण करतो त्याचा काही उपयोग त्या ठिकाणी होणार नाही. दुसरं, लसीकरण करण्यापूर्वी काय करायचं, समजा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला लसीकरण करायचं तर त्याच्यापूर्वी 1 आठवडा
त्या जनावराला काय करायचं, जंत निर्मूलनाचं जे औषध असतं तो डोस असतो तो योग्य प्रमाणात त्याला त्या ठिकाणी द्यायचा. लस वापरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं आहे की त्याची साठवणूक तुम्ही आपण जर बघितलं असेल, जे व्हेटरनरी डॉक्टर खेड्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करतात त्याच्यामध्ये सांगितलं जातं की ती म्हणतो ना आपण शुड बी रेफ्रिजरेटेड, ते म्हणजे कमी तापमानाला त्याची काय केली पाहिजे, साठवणूक केली पाहिजे. तर कमी तापमानाला ती साठवणूक म्हणतो तिचं तापमान आहे 2 ते 8 अंश सेल्सिअस या तापमानात तिची साठवणूक केली असावी. नंतर सर्वात महत्त्वाचं लशीची मात्रा किती प्रमाण आहे त्याचं द्यायचं, 2 मिली द्यायचं, 5 मिली द्यायचं. आणि सर्वात महत्त्वाचं टोचण्याचा मार्ग स्नायूमध्ये आहे, त्वचेखाली आहे किंवा आपण म्हणतो नाकात आहे किंवा डोळ्यात आहे, या संदर्भात उत्पादकांनी ज्या पद्धतीने सूचना दिलेल्या असतील त्याच्यावरती लिहिलं असतं. इंट्राव्हेनल असेल, इंट्रामस्क्युलर असेल तर अशा पद्धतीचं सूचनेचं पालन करायचं. डोस किती 2 मिली, 5 मिली, 10 मिली काय जे असेल तो योग्य प्रमाणात त्या ठिकाणी वापरायचा. लस द्यायची म्हणजे खूप जास्त दिली म्हणजे त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारक शक्ती येईल असं त्या ठिकाणी होत नाही, लक्षात घ्या. नंतर सर्वात महत्त्वाचं, आपण एखादं जनावर आजारी पडलं की मग लस देऊन उपयोग नाही. लस फक्त आणि फक्त निरोगी जनावरांना द्यायची, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजारी नाही आहे सध्या त्यालाच द्यायची. जर त्याला कुठल्या पद्धती समजा फिवर असेल, ताप असेल, इतर समजा बुळकंडी असेल किंवा कुठल्याही प्रकारचा अन्य आजार असेल तर अशा जनावराला त्यावेळेस तो रोग बरा होईपर्यंत त्याला लस द्यायची नाही. नंतर सर्वात महत्त्वाचं, जनावरांच्या लसीकरणाचा या ठिकाणी सामान्यपणे तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. पहिलं त्या ठिकाणी रोगाचं नाव, पहिलं लसीकरण कधी करायचं, बूस्टर लसीकरण कधी करायचं आणि नियमित लसीकरण कधी करायचं. तर सर्वात महत्त्वाचं बघा, जनावरांमध्ये होणारा लाळ्या खुरकत हा एक आजार आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये फूट अँड माउथ डिसीज असं आपण म्हणतो. फूट अँड माउथ डिसीज म्हणजे काय, तोंडामध्ये किंवा आपण म्हणतो ना जे नख्या असतात किंवा खुरं असतात त्या खुरांमध्ये जखमा होतात, 2 खुरांमध्ये जखमा होतात आणि तोंडामध्ये काय होतं, जी जिभेला आतल्या बाजूने फोड येतात, आपण त्याला काटे येते म्हणतो. जनावर एकसारखी लाळ गाळतं, कुठल्या प्रकारचा चारा खात येत नाही, पाय त्याचे दुखतात किंवा त्या ठिकाणी जखमा झाल्यामुळे त्याला बसता येत नाही. हा एक संसर्गजन्य व्हायरल डिसीज आहे, विषाणूजन्य आजार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पूर्ण देशामध्ये ज्यावेळेस अनेक प्रकारचे म्हणतो ना स्थलांतरित होणारे जनावर असतात एका ठिकाणून दुसऱ्याकडे, तर व्हायरल डिसीज असल्यामुळं त्याच्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. लाळ्या खुरकत पहिलं लसीकरण ज्यावेळेस त्या वासराचं वय 4 महिने असतं तेव्हा द्यायचं. बूस्टर लसीकरण पहिल्या लसीकरणानंतर 2 ते 4 आठवड्यांनी द्यायचं. आणि नियमित लसीकरण बघा वर्षातून 2दा द्यायचं. वर्षातून 2 वेळा, जून जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबर बघा मी काय सांगतो, किंवा एप्रिल मे मध्ये पावसाळ्यापूर्वी द्यायचं. आणि आत्ता बघा महाराष्ट्रामध्ये या FMDची किंवा लाळ्या खुरकत अँड डिसीजची लसीकरण कार्यक्रम सध्या गव्हर्नमेंट मार्फत चालू आहे. किंमत 50 रुपयाची एका डोसची, परंतु आपण 100 रुपयाकडे बघतो. आणि मग समजा एखाद्या वेळेस जर लाळ्या खुरकत हा जर आजार त्या जनावराला झाला तर सर्वात महत्त्वाचं एक संशोधनामध्ये असं सिद्ध झालं आहे की त्या जनावराला जर दुभतं जनावर असेल आणि ते जर आज समजा तुमच्याकडे 12-15 लिटर दूध देत असेल, त्याचा तुम्ही औषधोपचार करून लाळ्या खुरकत बरा केला तर त्याच्या पूर्ण लाईफमध्ये ते 12-15 लिटर दूध कधी देऊ शकत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना 100-50 रुपये बघतो, तर पूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये दूध उत्पादनावर फार मोठा परिणाम होतो. हे या गोष्टीने किंवा आपण म्हणतो त्या ठिकाणी गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा आजार आहे घटसर्प किंवा त्यालाच हिमोरेजिक सेप्टिसेमिया असं म्हणतात. तो सुद्धा वयाच्या 6व्या महिन्यानंतर वासरामध्ये बूस्टर लसीकरण नाही आहे त्याचं. आणि हे कधी पावसाळ्यापूर्वी एकदा. फऱ्या ब्लॅक क्वार्टर म्हणून एक आजार आहे, पहिलं लसीकरण नाही, पहिलं लसीकरण वयाच्या 6व्या महिन्यानंतर, बूस्टर लसीकरण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि नियमित लसीकरण पावसाळ्यापूर्वी एकदा. काळपुटी एक म्हणून आजार आहे, जनावरांमध्ये कॉमन आहे, पहिलं लसीकरण नाही त्याच्यामध्ये, बूस्टर लसीकरण नाही, परंतु प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रामध्ये वर्षातून एकदा. सांसर्गिक गर्भपात तो सुद्धा आजार, आपण याच्यामध्ये पहिलं लसीकरण नाही, दुसरं नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रामध्ये वयाच्या 4 ते 8 आठवड्यातून एकदा काय आपण पिरियडिकली त्या ठिकाणी ते केलं पाहिजे. आणि सर्वात शेवटचा थायलेरियासिस वयाच्या 2 महिन्यानंतर बूस्टर लसीकरण नाही. आणि दर 3 वर्षातून बघा 3 वर्षातून एकदा लसीकरण करायचं आहे. परंतु आपले जे शेतकरी बांधव आहेत किंवा आपले जे कुणी त्या व्यवसायामध्ये काम करत असतील ते त्याच्याकडे काय करतात, दुर्लक्ष करतात. म्हणून लसीकरण हा दुग्ध व्यवसायाचा किंवा यशस्वी दुग्ध व्यवसाय जर करायचा असेल तर लसीकरणाला त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. याच्यामधला शेवटचा मुद्दा आहे प्रकरण 1 मधला, जनावरांसाठी नोंद वह्या. आता रेकॉर्ड किपिंग का महत्त्वाचं आहे, सुरुवातीला आपण जे बघितलं आयडेंटिफिकेशन मार्क
किंवा त्या जनावरांच्या ओळख खुणा, आणि त्या जनावरांच्या ओळख खुणा केल्यावरनं आपण 2-4 जनावरं जर असतील तर मी त्याही वेळेस सांगितलं होतं की आपण काय करू शकतो, त्यांना नावाने ओळखू शकतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय म्हणून करता, एखादा बिझनेस म्हणून करता, तर व्यवसाय करायचं म्हटलं की त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. त्यावरून आपला व्यवसाय फायदेशीर आहे किंवा तोट्यात आहे निदान ते तर त्या ठिकाणी आपल्याला कळतं. मग अन्य कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच पशुपालन व्यवसायाच्या व्यवस्थापनात सुद्धा नोंदवह्या हे महत्त्वाचे काम करतात. लिखित नोंदी म्हणजे आपण कुठेतरी त्याची नोंद करतो. लिखित नोंदी नसल्यास म्हणजे आपण जर नोंद ठेवली नाही तर पशुपालकाला कुठल्याही प्रकारचं मॅनेजरियल म्हणतो आपण किंवा व्यवस्थापकीय निर्णय त्या ठिकाणी घेताना त्याच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागतं. आणि जर तुमच्याकडं 50-100 जनावरं असतील तर त्याची स्मरणशक्ती त्या ठिकाणी उपयोगी पडू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की आपण त्याचं कुठंतरी रेकॉर्ड ठेवलेलं पाहिजे, काहीतरी कुठंतरी नोंद ठेवली पाहिजे. आता काही दिवसात किंवा फार तर फार महिन्यात आपण समजा आठवून ते विस्मरणात जातं, लक्षात राहत नाही. म्हणून जनावरांना ओळख खुणा आपण सुरुवातीला जे बघितलं आयडेंटिफिकेशन मार्क, ओळख खुणा देऊन त्यांच्या वैयक्तिक नोंदी ठेवणं गरजेचं असतं. नोंदवह्या हे जनावरांच्या व पर्यायाने किंवा जनावरांसाठी आणि पर्यायाने व्यवसायासाठी ते प्रगतीचं पुस्तक म्हणून काम करतं. तुमचं प्रोग्रेस कार्ड काय असेल, रेकॉर्ड बोलतं तुमचं. नुसतं नोंद ठेवली असेल ना, एक प्रकारे तुमचे त्या जनावराचं वैयक्तिक प्रोग्रेस कार्ड तयार होतं. आणि मग त्याच्यावरून आपल्याला नोंदवह्या ठेवण्याचे काय फायदे आहेत हे या ठिकाणी बघायचं आहे. पहिला फायदा आहे बघा, सर्वात महत्त्वाचं, नोंदवह्यांमुळे जनावराच्या भूतकाळातील नोंदी मिळत असल्याने, भूतकाळातील नोंदी मिळतात आपल्याला. समजा 5 वर्षापासून आपण काय करतो त्याची नोंद ठेवती, भूतकाळातील काय नोंदी मिळतील, त्याचं दूध उत्पादन मिळेल. त्याला समजा माझावरती ते कधी आलं होतं, पहिलं माज आल्यानंतर आपण त्याचं समजा प्रजन किंवा आपण रेतन केलं, पहिल्या माझामध्येच ते राहिलं आहे का, पुन्हा वारंवार ते उलटतंय का, कितव्या वेळेस त्याचं प्रजनन केल्यानंतर ते गाभण राहिलं, बरोबर, हे कधी कळेल, त्याने किती दूध उत्पादन दिलं, पहिल्या वेताला किती दिलं, दुसऱ्या वेताला किती दिलं, चौथ्या वेताला किती दिलंय, ते आजारी पडतंय का, या सगळ्या नोंदी तुमच्या त्या पुस्तकामध्ये असतील. म्हणून त्याच्या भूतकाळातील नोंदी मिळत असल्याने आपल्याला त्या जनावराची निवड करता येते आणि कलिंग संदर्भात निर्णय घेता येतो. कलिंग म्हणजे कळपातून ठेवायचं की ते काढून टाकायचं, बरोबर. मी परवा शिकवलं की त्या ठिकाणी कलिंग म्हणजे अनुत्पादक, प्रजननामध्ये असमर्थता, कमी दूध देणारे, वारंवार आजारी पडणारे जनावरं, त्यांना आपण काय करतो असतो, कळपातून काढून टाकतो. परंतु ते तुमच्यासमोर आरसा पाहिजे, कुठेतरी नोंद पाहिजे, आणि नोंद असेल तर आपण त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. नंतर जनावरांच्या पूर्वजासंबंधी नोंदी ठेवल्या जातात. आता पूर्वजासंबंधी म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं, काही गुण असे असतात की ते अनुवंशिक असतात, ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. काही चांगले असतात, काही वाईट असतात. आपल्याला चांगल्या गुणांना काय करायचं, पुढे वाव द्यायचा आहे. एखाद्यामध्ये समजा प्रजननामध्ये काही दोष निर्माण होतात, त्याच्यामध्ये कमतरता दिसून येते, तर आपण पुढच्या पिढीमध्ये त्याचा प्रजननासाठी त्या वळूचा म्हणा किंवा त्या तुम्ही ज्याच्यापासून म्हणतो ना आपली पिढी तयार होते, त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी करत नाही. जनावराचा पूर्व इतिहास कळतो आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करता येतं, प्रजनन कार्यक्रम आखता येतो. पूर्व इतिहास कळतो म्हणजे हिस्ट्री कळते त्याची, त्या हिस्ट्रीवरून आपल्याला अंदाज करता येतो. नंतर नराची वंशावळ तपासणं शक्य होतं. आपण नर कशासाठी सांभाळतो, जर तुम्ही प्रजनन कार्यक्रम करत असाल आणि त्या नराचा वापर जर प्रजननासाठी करत असाल तर त्याची वंशावळ, चांगल्याच वंशाचे वळू आपण काय करू शकतो, प्रजननासाठी वापरू शकतो, की जेणेकरून त्यांच्यापासून पुढची पिढी जी असेल ती अधिकाधिक दूध उत्पादन देणारी कशी असेल, अधिकाधिक रोगप्रतिकार क्षम कशी असेल, तर या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करत असतो. नंतर जनावरांच्या खाद्यावर किती खर्च होतो, दररोज तुम्ही डे टू डे लिहिला असेल तर खाद्यावर होणारा खर्च, औषधावर होणारा खर्च, आणि त्या आधारे आपल्याला काय करता येतं, त्याचं त्या आपल्या पूर्ण व्यवसायाचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं. नंतर उत्पादन आणि आरोग्य संदर्भात काही वैगुण्य, उत्पादन आणि आरोग्य म्हणजे काय, उत्पादन म्हणजे कमी दूध देतं, दूध उत्पादनामध्ये खंड पडतो, भाकड कालावधी जास्त आहे, आपण म्हणतो उत्पादन, त्याच्यामधील वैगुण्य. आणि आरोग्यासंदर्भात वारंवार आजारी पडतं, म्हणतो ना आपण, आजार बरा करण्यासाठी खूप खर्च येतो, त्याचा उपयोग आपल्याला कलिंग लिस्टमध्ये होतो. कलिंग लिस्ट म्हणजे काय, जी जनावर आपल्याला कळपातून काढून टाकायची आहेत त्या कळपातील आपण जनावरांची लिस्ट करतो, त्याला कलिंग लिस्ट म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं, खरेदी विक्रीचे व्यवहार करताना आपण समजा जनावर काय करायचं, आपल्याला त्याची विक्री करायची आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार करताना त्या जनावराची किंमत ठरवणं सोयीचं होतं. ठीक आहे, आपण कलिंग लिस्टमध्ये काय करायची, अनुत्पादक, वारंवार आजारी पडणारी जनावरं
ती आपण ठरवली आणि तिचं समजा मार्केटही कमी येणार आहे, परंतु एखादी आपल्याकडे चांगली गाय आहे, चांगली उत्पादन देते, चांगली समजा तिच्यापासून कुठल्याही रोगाला बळी पडत नाही, वेळेवरती काय म्हणते आपण समजा मास दाखवते, वर्षाला एक वेत मिळतं, बरोबर, असे जर चांगले गुण असेल तर चांगल्या गुणाची गाई तुम्ही जर कमी गुणाच्या गाईबरोबर त्या ठिकाणी तुलना केली त्या ठिकाणी उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला जर त्या ठिकाणी नोंद असेल तर चांगले गुणधर्म असलेल्या गायीपासून आपल्याला चांगली किंमत विक्रीला सुद्धा त्या ठिकाणी मिळून येते किंवा मिळू शकते. नंतर सर्वात महत्त्वाचं, आपण जर नोंदी ठेवलेल्या असतील तर व्यवसायाचा जमा खर्च आपल्याला समजतो. किती आपल्याला उत्पादन मिळालं, उत्पादन किती मिळालं, खर्च किती होतोय, किंवा खर्च वजा किंवा उत्पादन वजा खर्च असं जर केलं तर नफ्याचं प्रमाण किती आहे. मग ते नफ्याचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वाढवण्यासाठी काय करता येईल. जर तुमचं तोट्यात जात असेल तर मग तो व्यवसाय चालू ठेवायचा का, बरोबर आहे का, व्यवसाय करायचा का. कारण कुठलाही जर आपण व्यवसाय म्हणतो तो कुणी तोटा होण्यासाठी करत नाही. प्रत्येकाचा उद्देश असा असतो की त्या ठिकाणी आपल्याला नफा मिळावा, पण नफ्याचं प्रमाण किती मिळावं, किती असावं, काय असावं, या सगळ्या बाबी आपल्याला जर तुम्ही रेकॉर्ड ठेवला असेल तर मिळतील. नंतर दूध उत्पादन खर्च निश्चित करता येतो. खर्च माझा समजा 1 लिटर दूध उत्पादनासाठी 15 रुपये होतो, तर आपल्याला त्याचा विक्रीचा दर त्या ठिकाणी बरोबर आहे का ठरवता येतो 20 रुपयाच्या कमी. परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं की आपण म्हणतो ना की दुर्दैव आहे भारतामध्ये की त्याचा ज्या शेतकऱ्याचा जो उत्पादन आहे त्याचा दर तो स्वतः ठरवता येत नाही, तो स्वतः ठरवत नाही. मध्यंतरी बघितलं 30-32 रुपये लिटरपर्यंत 3-5 आणि 8-5ला म्हणतो ना दर मिळत होता, परंतु तोच जर आज बघितलं 3-5 आणि 8-5ला पुन्हा 22-23 रुपये भाव मिळतो. उत्पादन खर्चसुद्धा त्या शेतकऱ्याला मिळत नाही, परंतु परंपरागत करत आलेले, चालत आलेले म्हणून ते लोक त्या ठिकाणी व्यवसायामध्ये आजही टिकून आहेत आणि त्यांना एक आशा आहे की आत्ता नाही तर नंतर तरी वाढतील, असं वर्षानुवर्ष तो त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं, मजुरांच्या आणि कळपाच्या कार्यक्षमतेवर, आपल्या मजुरांची काय कार्यक्षमता आहे, आपल्याकडे 100 जनावर आहे, आपले किती मजूर आहे, तो मजुरांचा खर्च त्यामध्ये इन्क्लूड होतो. आणि सर्वात महत्त्वाची कळपाची कार्यक्षमतेवर आपल्याला इतर कळपाशी काय करता येते, तुलना करता येते. माझ्याकडे 100 जनावर आहे, मला एवढा खर्च होतो, एवढा उत्पन्न मिळतं, एवढा नफा मिळतो, इतर कळपाशी तुलना करता येते. परंतु केव्हा जर तुम्ही त्याचं रेकॉर्ड ठेवलेलं असेल तर. मग आपल्याकडे काय दोष आहेत, आपल्यामध्ये काय कमतरता आहेत, त्या ओव्हरकम करून आपण त्याच्यावरती काय करतो, जास्तीत जास्त नफा कसा मिळेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने एकूण बघा या पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य मी थोडक्यात फक्त तुम्हाला 13 कार्य कोणते आहेत ते समराईज करतो आणि या लेक्चरची किंवा या व्हिडिओची आपण सांगता करू. पहिला आपण बघितलं होता जनावरांच्या ओळख खुणा, त्याचं महत्त्व, शिंगे काढणे, बरोबर. नंतर जनावरांचं खच्चीकरण, जनावरांचा खरारा, जनावरांचं दोहन, गायी आटवणे किंवा ड्राईंग ऑफ म्हणतात त्याला. त्याच्यानंतर जनावरांचं कलिंग करणं, जनावरांचे खुर तासणं, जनावरांसाठी व्यायाम, जंत निर्मूलन, जनावरांच्या अंगावर फवारणी करणे, जनावरांचं लसीकरण करणे आणि जनावरांसाठी नोंद वह्या, असे एकूण पशुपालनातील नियमित व्यवस्थापन कार्य जर आपण नियमित, त्याला नावच दिलं, टायटलच तसं आहे, वेळोवेळी जर तुम्ही केले, पार पाडलं तर निश्चितच दुग्ध व्यवसाय किंवा आपण म्हणतो पशुपालन जो आहे तो त्या ठिकाणी यशस्वी होईल, याची आपल्याला त्या ठिकाणी खात्री देता येईल. तर अशा पद्धतीने हे प्रकरण 1 आपण या ठिकाणी त्याचा शेवट करूया. धन्यवाद.